मी झेंडे झेंडे. हो मी तेच म्हणणार होते. झेंडे तुम्ही? झेंडे तुम्ही आम्हाला इथे आणलं? मी नाही आणलं, माझ्या माणसाने आणलं. हो ही काही पद्धत आहे का? असं कोणी जातं का अचानक मुलीला एकटीला सोडून कुठे? अगं एकटीला कुठे? तुझं कुटुंब आहे ईशा आता. पण मला आई बाबा एकच आहेत ना. बाबा काय होय, तुम्ही आपलं घर विकलत. बाबा हे चुकीचं नाही का वाटत? बाबा. विक्रांत सर, आम्ही तुम्हाला ह्याबद्दल काहीही सांगितलं नाही, त्यामुळे तुम्ही चिडले असाल. पण आता सांगतो, आम्ही हे घर विकलंय. कशासाठी? लग्नाचा मला जमेल तेवढा खर्च देईन असं बोललो होतो मी. खर्चाचा आकडा फार मोठा होता, पण तरी मला शक्य झालं तेवढा खर्च मी द्यायला हवा ना. हो ते कर्तव्यच आहे माझं. बाबा पण तुमच्याकडे पैसे कोणी मागितले होते? आपलं काय ठरलं होतं की प्रत्येकाने आपापली हौस करायची. आता माझ्या घरच्यांची इच्छा होती की माझं लग्न खूप मोठ्या प्रमाणात व्हावं, म्हणून जो काही खर्च झाला त्याला जबाबदार आम्ही आहोत. त्यासाठी तुम्ही घर विकायची काय गरज होती? विक्रांत सर, मुलीचा बाप झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार होते. प्रत्येक बापाला हेच वाटतं की माझ्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं. पण माझ्यासारखे काही असतात ज्यांची खूप इच्छा असूनही त्यांना खर्च नाही परवडत. पण तरी माझ्या परीने जेवढा जमला तेवढा लग्नाचा खर्च केला मी. हो कर्तव्यच होतं माझं ते. तुम्हाला असं वाटतं का बाबा की तुम्ही घर विकून दिलेले पैसे मी स्वीकारेन? नाही घ्या, तुम्ही ते पैसे घ्या. अहो त्याशिवाय दुसरा आनंद नाही आम्हाला. हो ना पुष्पा? हो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मला दिलेले पैसे परत घेणार नाही, हरकत नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे घर सोडून जाण्याची, हे घर विकण्याची काही गरज नाही. म्हणजे आता तुम्ही इथेच राहायचं अगदी पूर्वीसारखं. अहो पण विक्रांत सर, अहो बाबा आपण जरा बोलूया, नक्की काय झालं? बसा. काय झालं बाबा की तुम्ही ज्या व्यक्तीला हे घर विकलं तो नेमका माझ्या ओळखीचा निघाला. आणि एक दिवशी त्याला अचानक त्याच्या घरी एक बॅग सापडली. घाबरत का होईना त्याने ती बॅग उघडली आणि त्याच्यात त्याला 50 लाख रुपये मिळाले. मग त्यांनी असा विचार केला की आता नवीन घर कशाला हवंय आपल्याला. मग त्यांनी ते मला आणून दिले, घराची कागदपत्र. तुम्हाला का आणून दिले? तुम्हाला सांगितलं ना की तो माझ्या ओळखीचा होता. त्यामुळेच बाबा हे घर तुमचं आहे आता. अहो पण सर, त्यांनी दिलेले सगळे पैसे तर मी तुमच्या घरी आहेत बाबा. ते पैसे आमच्या घरी सुरक्षित आहेत, त्याची काळजी करू नका. पण त्यांनी आता मला घराची कागदपत्र दिली, त्याला मी काय करणार? मग मी त्यांनाच दिली ज्यांचं घर हे होतं. बाबा मला माहितीये तुम्हाला कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली राहायला आवडत नाही, पण मला सांगा, लग्न माझंही होतं ना. जो काही खर्च झाला लग्नात तो माझ्याही लग्नासाठी झाला. त्याचं इतकं टेन्शन तुम्ही का घेताय? आणि तरीही जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी खरंच तुमची माफी मागतो. नाही, अहो तुम्ही अशी माफी वगैरे मागू नका. आता आम्हाला अजून लाजवू नका. आणि आई बाबा
प्लीज असं परत काही करू नका. तुम्हाला माहितीये तुमच्या विचारांनी आणि तुमच्या टेन्शननी तुमच्या मुलीला रात्रभर झोप नाही. असं आम्हाला न सांगता प्लीज यापुढे कुठेही जाऊ नका. आई बाबा, आपलं कुटुंब एकत्र असणं, माणसं एकत्र असणं हेच महत्वाचं आहे, नाही का? मान, कर्तव्य, उपकार या सगळ्या गोष्टींना आपण जर आता मागे ठेवू. खरं आहे तुमचं. ईशा, बेटा माफ कर आम्हाला. आमच्यामुळे तुला त्रास झाला ना ग. बाबा प्लीज असं बोलू नका. आणि माझी माफी कशाला मागताय? ईशा, चला आपल्याला आता ऑफिसला निघायला पाहिजे. चला. जावई बापू, आज घरात काहीच नाहीये. मी तुम्हाला चहा सुद्धा विचारू शकत नाही. चहा गेला परत येईन मी आई. पण आता निघतो, नाही तर उशीर होईल आम्हाला दोघांना. येते आई. ये. येते बाबा. काळजी घे. जा. नेमकर हो, जावई बापू घराविषयी काय बोलले हे मला काही कळलंच नाही. मलाही काही कळलं नाही. मला इतकंच कळलं की त्यांनी तुमचा स्वाभिमान पण जपला आणि आपल्याला मदतही केली. खरंय, जावई असावा तर असा. हो, येस येस येस, सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत. मी पोचतोच आहे. या आहे, ती पण आहे बरोबर. बाय. काय झालं ईशा? थँक्यू सर. कशाबद्दल? तुम्ही माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणलात. म्हणजे खरं तर बाबांनी एवढी मोठी स्टेप घेण्याआधी आपल्याला सांगायला तरी हवं होतं. पण ते काहीच मनात न ठेवता तुम्ही त्यांना मदत केलीत. ईशा, मला माहितीये तुम्हाला हे असं बोललेलं ऐकायला आवडत नाही. पण मी तरी काय करू? मला बोलल्याशिवाय राहवत नाही. तुला फक्त बोलतच येतं का? FM. सर आती हूँ? हाँ ये. सर 2 कॉफी आणू ना? कॉफी? 2 कॉफी घेऊन ये. काय झालं FM? नाही काही नाही, 2 कॉफी घेऊन येतो. काय झालं याला? So may I come in? हाँ ये. सर आज हे मेल झालेत, काही अर्जंट आहेत, सो प्लीज तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, दे. काय झालं असेल तुला? नाही सॉरी सर. सर आज तुम्हाला थोडा वेळ आहे का? मायरा मॅम म्हणल्या तसं तू काय हसलास का? मी नाही, मी एक काम करतो सर, मी मायरा मॅडमना पाठवतो. मिहीर, काय झालं रे हसायला? नाही येतो सर मी. हा FM गेलाय कॉफी आणायला, इतका वेळ का लागतो त्याला? हो ना. आलाच. मे कम इन सर. येस कम इन. सर हे कॉन्ट्रॅक्ट रेडी आहे, ह्याच्यावर तुमची आणि ईशाची सिग्नेचर हवी.
ते काय सर काय झालं, तू अशी का बघतेस? साईन. हा तुम्ही साईन करताय ना सर? का? ते तुमच्यानंतर मला करायचे म्हणून विचारलं. अच्छा. काय झालं मारा, एनी प्रॉब्लेम? नाही दुसऱ्या पेजवर पण सिग्नेचर करायचे. नाही, मगाशी सुद्धा तू काहीतरी, काय प्रॉब्लेम आहे? सर आपलं एवढंच काम होतं ना इथे. हो, मग निघूया आपण. सही करायची तुला. गुड, चला बाय मारा. लिपस्टिक ती सरांच्या गालावर. पण ईशा मॅडमने सांगायला तरी पाहिजे होतं ना. अगं हो, पण म्हणून तू सरांच्या तोंडावर हसलीस डायरेक्ट. मीर सर, कोणाला सांगू नका. ते विक्रांत सरांच्या गालावर. म्हणजे तुम्हाला पण कळलं? सर मी आई साहेबांना भेटून येते. थांब, इतकी काय घाई आहे? सर आई साहेबांना सांगायला पाहिजे ना की सगळं नीट आहे ते. अर्थात सांगायला पाहिजे, सांगूया की, पण त्याच्या आधी मला बघू तर दे की माझी बायको खुश किती छान दिसते. आज शांत झोप लागेल ना? हो सर, तुम्ही तर सगळा प्रॉब्लेमच मिटवलात. आई बाबा भेटले त्यामुळे आता काही काळजीच नाही उरली. आणि यानंतर मी असताना कधीच काळजी करायची नाही. जोपर्यंत विक्रांत आहे तोपर्यंत मार्ग निघणारच. पण सर आई साहेबांना जाऊन सांगितलं पाहिजे ना की आता सगळं ठीक आहे, आई बाबा घरी आलेत, आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सांगितलं पाहिजे, सांगितलंच पाहिजे. मी जाऊन सांगून येते. इतकी काय घाई आहे? हो मग आई साहेब काळजीत असतील ना. अच्छा, आई साहेबांची तेवढी काळजी आहे? नाही, तुमची सुद्धा आहे. फक्त काळजी, प्रेम वगैरे नाही वाटतं आमच्याबद्दल. काय करतेस? माझं तुमच्यावरचं प्रेम. म्हणजे? आज माझं थोडंसं प्रेम तुमच्या गालावर राहिलं होतं. दिवसभर सगळ्यांनी बघितलं ते. आता घरच्यांनी नको बघायला ना. तुझा आई साहेबांना भेटू नये, मी आलो. तुम्ही कुठे चाललात? घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी कुठे जातो? पण सर घरी आल्यावर सर्वात पहिल्यांदा वरती आलो. अरे ईशाताई, तुम्ही इथे? मंदाताई, मला डाळ, तांदूळ, मसाले हे सगळं कुठे दाखवाल एकदा? म्हणजे मी बघून ठेवते, परत परत विचारायला नको. नाही पण तुम्ही कशाला सगळं बघून घेत आहे? कारण मी आता रोज स्वयंपाक करणार आहे. तुम्ही? हो. अहो आम्ही आहोत ना इकडे सगळे करायला. आणि दीदीला आवडणार नाही हो हे सगळं. आणि मायरा मॅडमला कळलं ना तर त्या ओरडतील. मायरा मॅडम ना? का? त्या का ओरडतील? नाही, मला नाही कळलं. हे बघा, हा छोटा चमचा जरी घ्यायचा झाला ना तरी तो मायरा मॅडमना विचारून घ्यावा लागतो. इथली सगळी जबाबदारी विक्रांत साहेबांनी त्यांच्यावर दिली आहे, तेव्हा तुम्ही नका असा हट्ट करू. हा नाही म्हणजे मायरा मॅडम ऑफिस मध्ये बसून इथलं सगळं सांभाळतात. आई साहेब, हो इतकी वर्ष हे असंच चालत आलंय. ईशा मॅम, इथे फक्त किचन मध्ये आम्ही काम करतो, बाकी कोणीही फिरकत नाही इथे.
म्हणजे तशी परमिशनच नाही ना कोणाला. नाही, तसं कधी विक्रांत साहेबांसाठी काही गोडधोड करायचं असेल ना तर मात्र आईसाहेब स्वतः करतात, नाही का? इतर वेळी मात्र आम्हीच करतो. नाही, पण आता मी करेन. आईकडे सुद्धा पोळ्या करण्याची जबाबदारी माझीच असायची. आणि मंदाताई, तुला माहितीये, आईने मला शाळेपासूनच शिकवले. ती म्हणायची की थोडा तरी स्वयंपाक आलाच पाहिजे, म्हणजे एकदम स्वयंपाक करायची वेळ आली तर असं नको की काहीच स्वयंपाक येत नाहीये. त्यामुळे मी 8वी पासून कुकर लावायला शिकले. अरे वा, हे सगळं खरंच खूप छान आहे. पण तुम्हाला इथे खरंच काही करण्याची गरज नाहीये. अहो, तुम्हाला काय लागेल ते आम्हाला सांगा ना, आम्ही सगळे देतो ना करून. तुम्ही फक्त आराम करा. नाही, तशा ऑर्डर्स आहेत आम्हाला. छे छे, आराम कसला? ते सगळं जाऊ दे. कालच्या पोळ्या किती उरल्यात? कालच्या पोळ्या 1 मिनिट सांगते. 8 आहेत. फेकून देऊ? फेकून कशाला द्यायच्यात? अहो, शिळं इथं खात नाही कोणी, आम्हीच करतो ना सगळं फ्रेश. पोळीचे लाडू केले ना की सगळे बरोबर खातील. पोळीचे लाडू? तसलं काही खात नाही इथं कोणी. बॉबी दादा, विक्रांत सरांना खूप आवडतात पोळीचे लाडू. मला गूळ आणि तूप लागेल. कुठे आहे? देतो. ताईसाहेब, पण तुम्ही नका टेन्शन घेऊ काका, मी करते. दीदी, टोस्ट आणि हर्बल टी आणलीस का बॉबी? नाही दीदी, किचन मध्ये एक नवीन पदार्थ बनतोय. आणू? व्हॉट? मायराने काय तो चार्ट बीट बदलला की काय? बाय द वे, कुठला नवीन पदार्थ आहे? पोळीचे लाडू. व्हॉट? पोळीचे लाडू? ते कशाचे बनवतात? पोळीचे. इनफॅक्ट कालच्या पोळीचे. कालच्या पोळीचा? म्हणजे शिळ्या स्टील चपातीचा? व्हॉट नॉनसेन्स बॉबी. तुला माहितीये ना मी शिळ्या वगैरे खात नाही म्हणून. इडियट. फेकून द्यायच्या होतात ना मग शिळ्या पोळ्या. मी फेकूनच देणार होतो, पण आता किचन मध्ये त्या आल्यात ना. कोणत्या? ईशा मॅम. तिचं काय? त्या किचन मध्ये आल्या आणि सगळं त्याच करणार म्हणाल्या. विक्रांत सरांना पोळीचे लाडू आवडतात, मग त्या म्हणाल्या मी विक्रांत सरांसाठी तेच करते. ब्रो इन लॉ साठी? हो. परत? वाव, खाऊ देत ना पोळीचे लाडू शिळ्या. पण दीदी, हे जर का मायरा मॅडमला कळलं ना की त्यांचा चार्ट बदलून विक्रांत सरांसाठी वेगळेच पदार्थ तयार होतात, तर त्या चिडतील ना. वाव, दिस इज गुड. थँक्स बॉबी. वेलकम. आणि एक गोष्ट, त्या ईशाला ना ते टिपिकल मिडल क्लास पद्धतीचे लाडू बनवू दे. डोंट स्टॉप हर, ओके? पण ही जर गोष्ट मायराला कळली तर दोघी एकमेकींचे केस उपटतील. यू नो, कॅट फाईट. या, सो मच फन. वा दीदी, ब्रिलियंट आयडिया. या, झालंय. बघतोस काय? जा माझे ब्रेकफास्ट बघ. येस दीदी. आणि ब्रो इन लॉला खाऊ देत शिळ्या पोळींचे लाडू. फन बिगिन्स. ताईसाहेब, तुम्ही खरंच स्वयंपाक बनवणार? हो, म्हणजे परवा रात्री नव्हता का बनवला सरांसाठी त्यांच्या आवडीचा. अहो, ते एखाद्या वेळी ठीक आहे, पण राहू द्या ना, खरंच आम्हाला ओरडा मिळेल. मंदाताई, मी आहे ना, नको टेन्शन घेऊस. तांदूळ काढून ठेवशील प्लीज. आणि सर्जेराव काका, मला कुकर द्या ना. कुकर? मी आलेच. भाजीचा कुकर हवाय का? नाही, भाताचा. ताईसाहेब, बघावं लागेल. म्हणजे काय ना की इथे भात कमी खातात, डाएट करतात ना, आणि जर कोणाला लागला तर मंदा थोडासा भात बनवते ना टोपामध्ये. अच्छा, राहू दे मग, मी विकत आणते नवीन.
कुकरचं काय करणार आता? काय करणार, आणतो. हो पण त्यात स्वतः जाऊन आणते असं म्हणाल्या ना. मंदा, त्यांना इथल्या पद्धती माहित नाहीत, त्यापेक्षा मीच आणतो ना. काय ईशा, या रूमवरती परत असं नॉक करायचं नाही.